ठरलं तर मग मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता आपण अखेर ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन चैतन्याच्या घरामधून भरधाव वेगाने रस्त्याने जात असताना अचानक प्रतिमा ही अर्जुनच्या कार समोर येते आणि प्रतिमा ही समोर येताच ताबडतोब आपल्या कारचे ब्रेक दाबून समोरच कार समोर आलेल्या प्रतिमाला बघताच अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि साक्षात ज्या प्रतिमा त्याला 20 वर्षापासून आपण बघत होतो ती प्रतिमा आत्या आपल्या समोर येताच पटकन गाडीचा दरवाजा उघडून अर्जुन हा प्रतिमाला बघतो आणि जेव्हा ती प्रतिमा आत्याच असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते तेव्हा ताबडतोब आता अर्जुन प्रतिमाला कारमध्ये बसून अखेर आता अर्जुनने प्रतिमाला सुभेदारांच्या घरात आणलेले असते आणि ज्या वेळेस सुभेदारांच्या दरवाजातून प्रतिमा ही आतमध्ये येऊ लागताच इकडे अर्जुनने आता पूर्णाईला हाक मारून लगेच पूर्णाई आता प्रतिमाकडे बघताच आता पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकून आता पळतच पूर्णाजी ही भरल्या डोळ्याने प्रतिमा समोर येते आणि जेव्हा आता मायलेकी एकमेकींना बघतात तेव्हा अखेर प्रतिमा आणि पूर्णाईची हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर ज्या क्षणाची 20 वर्षापासून पूर्णाजी वाट बघत होती तो क्षण आता खऱ्या अर्थाने अर्जुनने आणून पुन्हा एकदा पूर्णाई आणि प्रतिमाची भेट घडून आणलेली असते. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली माथेरानवरून आलेले असतात, पण इकडे मात्र अगोदरच तन्वी ही सुभेदारांच्या घरात येते आणि घरी येताच पूर्णाईला आता सायलीचा ड्रिंक्स केल्याचा तो डान्स केल्याचा व्हिडिओ आता तन्वीने दाखवलेला असतो आणि या मुलीने आता आपल्या घराची आणि सुभेदाराची इज्जत धुळीला मिळवल्याची पूर्णाईची खात्री होताच आता अर्जुन आणि सायली येताच आता भर दरवाजात पूर्णाईने सायलीला अडवलेले असते. पण अर्जुनने सायलीला कोणीतरी ब्लँक्स करून मुद्दाम दारू पाजल्याचे अर्जुनने उदाहरणासहित आता पूर्णाईला पटवून दिलेले असते. पूर्णाईच्या कॉफीमध्ये गुपचूप साखर टाकून जसे पूर्णाईला ब्लॅक केले तसेच आता सायलीला देखील माथेरानमध्ये ब्लँक केल्याचे आता अर्जुन पूर्णाईला सांगतो आणि तेव्हा आता अर्जुनने ते उदाहरणासकट पटवून देताच पूर्णाजी ही गप्प झालेली असते. पण आता त्याचबरोबर आता सायली आणि अर्जुन पुन्हा सगळ्यांना बोलावतात आणि लगेच सायलीने आणलेले गिफ्ट हे अर्जुन आता सर्वांना देतो. तर आता सायलीने पूर्णाईसाठी काठी आणलेली असते आणि भरजरी साडी आणलेली असते. ते गिफ्ट आता सायली ही पूर्णाईला देत म्हणते की पूर्णाई या काठीचा तुम्हाला कायम आधार होईल आणि तुम्हाला चालताना तुमच्या पायाला सूज येते तेव्हा तुमच्या पायाला या काठीमुळे त्रास होणार नाही. तर आता सायलीचे ते गिफ्ट बघून पूर्णाजी सुद्धा अवाक होऊन सायलीकडे बघू लागते आणि खरंच ही मुलगी आपल्यावरती माया करते, आपल्याला जीव लावते हे आता पूर्णाई समोर आलेली असते. इकडे आता माथेरानमध्ये येताच आता अर्जुन आता बेडरूममध्ये आलेला असतो आणि आता माथेरानच्या त्या वातावरणात सायलीचा तो नवीन अवतार बघून अर्जुन हा सायलीच्या प्रेमात पडलेला असतो. इकडे आता बेडरूममध्ये आरशासमोर येऊन आता अर्जुन हा बेडरूममध्ये नाचत असतो, कधी कॉटवर उभे राहून तर कधी उशा इकडे तिकडे फेकून तर कधी कंबल अंगावरती घेऊन आता सायलीच्या प्रेमात अर्जुन हा हरवून गेलेला असतो. अर्जुन विचार करतो की आत्तापर्यंत चैतन्य आपल्याला जे काही सांगत होता ते अगदी आता खरं ठरलं आहे आणि मी सायलीच्या प्रेमात पडलो हे चैतन्याने मला सांगितले होते, पण त्यावेळेस मला खरं वाटत नव्हतं, पण आज ते खरं सत्यात उतरलंय आणि तेव्हा आपण आपल्या मित्राला हे सत्य सांगावयासच पाहिजे असे म्हणत आता अर्जुनने चैतन्याला फोन केलेला असतो. पण इकडे साक्षी आणि चैतन्य दोघेही त्यांच्या घरी असताना आता मात्र चैतन्य हा साक्षीच्या प्रेमामध्ये एकदम आंधळा होऊन साक्षीसोबत बिझी झालेला असतो. तर आता चैतन्यने फोन उचलला नसल्यामुळे अर्जुन लगेच त्याच्या कारमधून आता चैतन्याच्या घरी येतो. पण भर दरवाजात येताच आता लगेच समोरच्या भयानक दृश्याने अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि चैतन्य हा साक्षीच्या मिठीत असताना अर्जुन बघतो
आणि ते दृश्य बघताच मोठे डोळे करून मोठ्याने चैतन्य असे ओरडत अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य, हे तू काय करतोयस आणि ही साक्षी इथे काय करते. तेव्हा लगेचच चैतन्याला धडकी भरलेली असते. चैतन्य म्हणतो की माझं साक्षीवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. तेव्हा लगेच आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्जुन म्हणतो की चैतन्य, वात्सल्य आश्रमात या साक्षीने काय केले हे आपल्या दोघांना चांगलंच ठाऊक आहे, तरीसुद्धा तू हिच्या प्रेमात कसा पडला. ही साक्षी तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि आपल्या दोघांमध्ये फूट पाडते. आपल्या दोघांना वेगवेगळे करून हिचा तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवण्याचा प्लान आहे. चैतन्य, डोळे उघड. पण चैतन्य ऐकेल तो कसला, कारण आता तो पूर्ण साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला असतो. आता ते सर्व आता अर्जुनच्या लक्षात येऊन रागाने अर्जुन चैतन्याला म्हणतो की ज्या वेळेस तुला सत्य समजेल ना, त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल चैतन्य. आणि रागाने आता अर्जुन हा चैतन्याच्या घरातून तावाने निघतो. अर्जुनच्या डोक्यात आता त्या चैतन्य आणि साक्षीच्या त्या दृश्याने काहूर माजलेले असते आणि त्याच रागामध्ये भरधाव वेगाने अर्जुन त्याची कार चालवत असतो. आणि एवढ्यात नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते आणि कारमधून जात असताना लगेचच अर्जुनच्या कारसमोर प्रतिमा येते आणि लगेच प्रतिमा येताच अर्जुनने त्याच्या कारचे अर्जंट ब्रेक दाबलेले असते. प्रतिमाने तिच्या डोक्यावरती ओढणी धरलेली असते आणि कारला धडक बसणार एवढ्यात अर्जुनने गाडी थांबवलेली असते. पटकन आता दरवाजामधून उतरत अर्जुन आता प्रतिमा समोर येतो. तर लगेच अर्जुन म्हणतो की का मावशी, तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना. तर लगेचच प्रतिमा म्हणते नाही नाही. आणि लगेच अर्जुन हा प्रतिमाकडे बघतो. तेव्हा प्रतिमाचा चेहरा बघताच अर्जुनला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो. आणि पण हुशार अर्जुनचे वकिली डोळे मात्र प्रतिमाला ओळखण्यामध्ये बिलकुल चुकलेले नसतात. प्रतिमाच्या चेहऱ्यावर जरी सुरकुत्या पडून डाग पडलेले असतात तरी हीच प्रतिमा आत्या असे समजून लगेचच अर्जुन हा प्रतिमा आत्याचा हात धरतो आणि म्हणतो की प्रतिमा आत्या, अगं 20 वर्षापासून तुला बघण्यासाठी पूर्णाईचे डोळे आतुर झाले होते आणि आज तुम्हाला अखेर मिळाली. तर लगेच प्रतिमा म्हणते की कोण प्रतिमा आत्या, मी कविता आहे. तर लगेच अर्जुनला अजून मोठा धक्का बसलेला असतो. पण हुशार अर्जुन म्हणतो की यांची याददाश्त तर गेली नाही ना, आणि मी जरी ओळखण्यात यांना चूक करत असेल तर पूर्णाई यांना ओळखण्यात कधीही चूक करणार नाही. प्रतिमा तेथून जाऊ लागते पण हुशार अर्जुन प्रतिमाला थांबू लागतो. आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो काही केलं तरी यांना आता पूर्ण आजी समोर उभं करावंच लागेल. आणि लगेच अर्जुन म्हणतो की मावशी, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेतो. आणि लगेच बळजबरीने अर्जुन आता प्रतिमाला कारमध्ये बसवतो आणि लगेच त्याच्या कारमधून सुभेदाराच्या घरी येतो. तर सुभेदाराच्या दरवाजात येताच अर्जुन हा मोठ्याने पूर्णाईला हाक मारतो आणि अर्जुनची ती हाक ऐकून लगेच पूर्णाजी बाहेर येते आणि प्रतिमाला आता पूर्णाजीच्या बघताच पूर्णाजीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि भरल्या डोळ्याने पूर्णाई आता प्रतिमासमोर येते. आणि अखेर आता अर्जुन आणि सायलीने प्रतिमाची आणि पूर्णाईची हृदयस्पर्शी भेट केलेली असते. तर कशी वाटली अर्जुनची हुशारी ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.